नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नवीन बॅचच्या अपडेट बद्दल आहे की सारथी एज्युकेशनची नवीन बॅच कधी चालू होणार आहे किंवा कशी असणार आहे। रिसेंटली 18 जुलैला एक आपली नवीन बॅच चालू झाली होती। आता याच्यानंतरची पुढची बॅच डायरेक्ट सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये असेल। अराउंड सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये नवीन बॅच चालू होईल। म्हणून जे काही विद्यार्थी सध्या लगेच बॅच करू इच्छिता पण त्यांना 1-2-4 दिवस त्या केसमध्ये लेट झालं होतं, असे विद्यार्थी आजही हीच बॅच परचेस करू शकतात। सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर आजही ही बॅच अवेलेबल आहे। ऑनलाईन विद्यार्थी ही वाली बॅच परचेस करू शकतात। सर पण मला ऑफलाईनच्या केसमध्ये यायचं होतं तर मी कसं करू? तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा। ऑनलाईनच्या केसमध्ये आणि ऑफलाईनच्या केसमध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नवीन बॅच साठी जे विद्यार्थी थांबले की आता सारथीची नवीन बॅच येईल आणि मग ती वाली बॅच आपण जॉईन करू, तर एक गोष्ट मी इथं क्लिअर करतो की सारथीची नवीन बॅच चालू होईल सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये। सप्टेंबरच्या अराउंड फर्स्ट वीक मध्ये ही वाली बॅच चालू होईल। आता सप्टेंबरच्या फर्स्ट वीकला अजून जवळपास एक 5-7 दिवस आणि ते 5-7 दिवस सोडले तर कमीत कमी एक 40-42 दिवसांचा वेळ। मग सर ते 40-42 दिवस माझे वाया जात आहे, मग मी सध्या एखादी बॅच जॉईन करू शकत नाही का? तर तुम्ही सध्या जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही सारथीची ही विजेता बॅच 7 चालू आहे। ही विजेता बॅच 7 आजही तुम्ही जाऊन ॲपवर जाऊन परचेस करू शकता। आजही ॲपवर जाऊन परचेस करू शकता। याच्यामध्ये प्रत्येक विषयाचे हार्डली एक 4-4, 5-5, 6-6च्या अराउंड लेक्चर झालेले। ते सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे। तर पुढच्या 2-4 दिवसांमध्ये तुम्हाला बॅकलॉग भरून काढला तर अपकमिंग लेक्चर तुम्ही लाईव्हच्या फॉर्मॅटमध्ये करू शकता। म्हणजे तुम्ही याच बॅचच्या फ्लो मध्ये असाल। पहिला मुद्दा, ज्या मुलांना ऑनलाईन करायचंय। सर ज्या मुलांना ऑफलाईन करायचंय त्यांचं कसं? ज्या मुलांना ऑफलाईन करायचंय असे विद्यार्थ्यांना मी एक क्लिअर सांगतो, ऑनलाईन वाले विद्यार्थी तर सरळ ही बॅच परचेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। विजेता बॅच 7 पण ज्या मुलांना ऑफलाईन करायचंय अशा केसमध्ये तर सर मला थांबावाच लागेल ना 40-42 दिवस। तर तुम्हीही त्या केसमध्ये सध्याच्या घडीला ऑनलाईन बॅच परचेस करून घेऊ शकता। जनरल बँकिंगची फीज आहे 12,000 रुपये। AFO ची फीज आहे ऑनलाईनची 15,000 रुपये। AFO प्लस जनरल बँकिंगची 15,000 रुपये। आणि जशी ती बॅच चालू होईल तसं तुम्ही ऑनलाईन मधून ऑफलाईन आले तर ऑफलाईनची फीज 25,000 रुपये। तर 25,000 रुपयातून तुम्ही भरलेले पैसे आम्ही मायनस करू। म्हणजे एखादा विद्यार्थी आजच्या घडीला एकाच बॅच पुरता हा मुद्दा लिमिटेड आहे। कारण पुढची बॅच चालू व्हायला 40-45 दिवस बाकी आहे। पण सर मला तेवढा वेळ माझा गमवायचा नाहीये। सध्याच्या केसमध्ये मी असं करू शकतो का ऑनलाईनची बॅच परचेस करून घेऊ शकतो आणि नंतर मी ऑफलाईन आता चालेल का? तर हो, जर 1 महिन्याभराच्या आत 1 मंथच्या आत जर तू ऑफलाईनला आला तर त्या केसमध्ये तू भरलेली 12 किंवा 15,000 रुपये फीज आम्ही पूर्ण कन्सिडर करू। जर तू 15,000 फीज भरली असेल तर रिमेनिंग 10,000 रुपये भरून तुला ऑफलाईनला ऍडमिशन भेटेल। जर तू 12,000 रुपये फीज भरली असेल तर रिमेनिंग 13,000 रुपये भरून तुला ऑफलाईनला ऍडमिशन भेटेल। म्हणून पुढचे 40-45 दिवस आपण नवीन बॅचची वाट पाहत बसण्यापेक्षा हाय ती बॅच परचेस करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण तो वाला पार्ट जो आहे तो चालू करून देऊ शकतो आणि जेव्हा नवीन बॅच चालू होईल तेव्हा त्या बॅच मध्ये आपण कन्वर्ट होऊ शकतो। ऑनलाईनच्या केसमध्ये तर हाय हीच बॅच आपण कंटिन्यू सध्या करू शकतो। तरी ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झाले, अजून थोडंफार काम बाकी आहे किंवा सर मला अजून वेळ येतो असे विद्यार्थी फ्रेश मध्ये सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये येऊ शकतात। त्या बॅच बद्दलची डिटेल अनाउन्समेंट जी आहे ती लवकरच पुढचे 10-12 दिवसांमध्ये सारथी एज्युकेशन नावाच्या YouTube चॅनलला येऊन जाईल। पण तोपर्यंत ही शॉर्ट अपडेट नवीन बॅच बद्दल की सारथीची नवीन बॅच कधी आहे तर अराउंड सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये ही वाली बॅच असेल। सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये तोपर्यंत ऑनलाईन ज्यांना जॉईन करायचं ते ऑनलाईन ही बॅच जॉईन करू शकता। ज्यांना ऑफलाईन यायचे त्यांनी सध्या ऑनलाईन ही बॅच जॉईन करा आणि नंतर तुम्ही ऑफलाईनला तुम्ही भरलेली पूर्ण फीज आम्ही कन्सिडर करू एवढ्या एक बॅच पर्यंत। म्हणजे 1 महिनाभर तुमची ही फीज व्हॅलिड असेल। म्हणजे सप्टेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत तुमची ही वाली फीज काय असेल? व्हॅलिड असेल ऑनलाईन टू ऑफलाईन ट्रान्सफर होण्यासाठी। तर ही एक छोटीशी अपडेट टीम सारथी कडून द्यायची होती की सारथी एज्युकेशनची नवीन बॅच फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर चालू होणार आहे। चालेल, धन्यवाद।